नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, इंग्रजी तृतीय भाषा इयत्ता पाचवीची इंग्रजी विषयाची स्टार्स प्रकल्पांतर्गत जी या ठिकाणी परीक्षा झाली त्या द्वितीय संकलित मूल्यमापनाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी ओरली वर्क होतं. 10 मार्कासाठी हे ओरली वर्क होतं. यामध्ये लेबल अँड गिवन द ऑब्जेक्ट ओरली, या ठिकाणी ओरली व्हॉट इज दिस या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय विचारायचं आहे, डस्टर दाखवून चॉक दाखवून विद्यार्थ्याला विचारायचं आहे व्हॉट इज दिस. मग तो उत्तर देईल. दिस इज अ चॉक, दिस इज अ डस्टर, दिस इज ब्लॅकबोर्ड. अशा प्रकारचे 5 प्रश्न विचारून आपल्याला त्याला 5 गुण द्यायचे आहेत. त्यानंतर रिसाईट द गिवन पोएम द प्रॉपर रिदम अँड ॲक्शन, या ठिकाणी ही जी पोएम आहे ती प्रॉपर रिदम आणि ॲक्शन्स या ठिकाणी विद्यार्थ्याला गायचे आहेत. त्याला 5 मार्क आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी 10 मार्काचं विश्लेषण ओरली वर्कमध्ये होतं. रायटिंग सेक्शन याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग, राईट द रिलेटेड वर्ड फादर, फॅमिली. आता फॅमिलीमध्ये कोणी कोण येत आहे, मदर येत आहेत, ब्रदर येत आहेत, म्हणजे फॅमिलीशी रिलेटेड असणारे वर्ड आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते क्वेश्चन नंबर 3 मध्ये. त्यानंतर ऑब्झर्व द मॅप ऑफ माय क्लासरूम अँड राईट द नेम ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट युजिंग द इंडेक्स. आता या ठिकाणी माय क्लासरूम आहे, क्लासरूममध्ये कोणकोणते साहित्य असतात ते आपल्याला लिहायचे आहेत. मी या ठिकाणी लिहिले ब्लॅकबोर्ड, बेंच, स्टुडंट. या ठिकाणी तुम्ही डस्टबिन असेल, डोर असेल, हे काय करू शकता, लिहू शकता. त्यानंतर पुढं आहे डू ॲज डायरेक्ट. क्वेश्चन नंबर 4, मॅच द वर्ड विथ द सिमिलर मिनिंग वर्ड. आता या ठिकाणी स्मॉलचं सिमिलर वर्ड काय आहे तर टायनी. फास्टचं सिमिलर वर्ड आहे क्विक. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी सिमिलर वर्ड लिहायचे होते 2 मार्कासाठी. त्यानंतर बी आहे राईट ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड. सॅडचं काय आहे ऑपोजिट वर्ड तर हॅपी. राईटचं रॉंग, इनसाईडचं आउटसाईड. अशा पद्धतीचे विरुद्धार्थीचे शब्द आपल्याला या ठिकाणी 3 मार्कासाठी होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी हू सेड द फॉलोइंग, प्लीज डोंट थ्रो द बॅक इन द रिव्हर. हू सेड द टर्टल्स. टर्टल सेज प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. या ठिकाणी 1 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्यानंतर बी आहे कंप्लीट द वेब. व्हॉट पनिशमेंट डिड द टर्टल्स आस्क फॉर हिमसेल्फ. हँग मी, विप मी, बर्न मी आणि पुश मी फ्रॉम अ क्लिफ. अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर आपल्याला पूर्ण करणं गरजेचं होतं. 2 मार्कासाठी हा प्रश्न होता. सी आहे राईट द पास्ट टेन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. कॅच, कॉट, टेक, टूक, स्विम, स्वाम. अशा पद्धतीचा पास्ट टेन्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी लिहायचा होता 2 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे डू ॲज डायरेक्ट, यूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. या ठिकाणी व्हॉट लवली वेदर, या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क येईल. टॉमी हॅज 2 ब्रदर, फुल स्टॉप. अशा पद्धतीचं एक्सक्लेमेटरी मार्क आणि फुल स्टॉप दिलं तर आपल्याला काय मिळणार आहे 2 मार्क या ठिकाणी मिळणार होते. त्यानंतर बी आहे अरेंज द वर्ड इन अल्फाबेटिकली ऑर्डर. या ठिकाणी वर्णानुक्रमे या ठिकाणी शब्द लावायचे होते. आता या ठिकाणी ॲक्ट, ब्रेव, क्लीन आणि गुड या पद्धतीने हे जे शब्द तुम्ही जर लावले तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. त्यानंतर येतं मॅन, माइंड, मून आणि मग. अशा पद्धतीने हे जे शब्द लावले तरी देखील तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी मिळणार होता. त्यानंतर सी आहे फ्रेम अ मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द टेबल बिलो. या ठिकाणी आपल्याला मिनिंगफुल एनीवन एकच या ठिकाणी काय करायचं आहे मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला तयार करायचं होतं. मी या ठिकाणी काय केलं आहे मिनिंगफुल सेंटेन्स एक त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे आय नेवर यूज अ प्लॅस्टिक बॅग्स. तर दुसरं मी तयार केलं आहे आय ऑलवेज स्पीक पॉलिटली टू टीचर. पॉलिटली ऑफ टीचर. आय ऑलवेज स्पीक पॉलिटली टू टीचर्स. अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्य तयार होणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल क्वेश्चन वर्ड. आता डॅश डॅश इज युअर बेस्ट फ्रेंड. हू इज युअर बेस्ट फ्रेंड. त्यानंतर व्हॉट टाईम युअर स्कूल बिगिन्स. व्हेअर आर यू गोईंग. म्हणजे हू, व्हॉट, व्हेअर हे शब्द या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हाय आर यू क्राईंग
आणि 5वा आहे व्हेन इज द नेक्स्ट वर्ल्ड कप. व्हेन इज द नेक्स्ट वर्ल्ड कप म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी जे ब्लँक आहेत त्या ब्लँक फिल करायच्या होत्या पहा. त्यानंतर पुढं आहे क्वेश्चन नंबर 8. ऑब्झर्व द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड फिल इन द ब्लँक. क्वेश्चन 5 मार्कासाठी आहे. जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याला केअरफुली वाचायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याचे उत्तरं लिहायचे आहेत पहा. नेम ऑफ द एक्झाबिनेशन तर काय आहे वस्त्र इम्पोरियम. इम्पोरियम हे काय आहे वस्त्र इम्पोरियम. डेट ऑफ द एक्झिबिनेशन 26 ऑक्टोबर 2023 to 8 November 2023. टाइम ऑफ द मेंटेन पहा टाइम ऑफ मेंटेन 9 AM to 9 PM. ॲड्रेस ऑफ द एक्झिबिशन 101 साऊथ ॲन्यू आमगाव. 101 साऊथ ॲन्यू आमगाव अशा पद्धतीचा हा ॲड्रेस आहे. त्यानंतर 5 आहे ॲटम्स रेंज प्रोव्हाइड एक्झाम्पल स्किल अँड कॉटन साडीज ड्रेसेस ड्रेस मटेरियल्स. अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं होतं पहा. क्वेश्चन नंबर 9 आहे कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ गिव्हन क्ल्यू. पहा या ठिकाणी क्ल्यूमध्ये पहिल्या क्ल्यूमध्ये या ठिकाणी बर्थडे टाकणं गरजेचं होतं. त्यानंतर 28 फेब्रुवारी पहा होप यू आर डुईंग वेल ॲज यू नो माय बर्थडे इज कमिंग ऑन 28 February and I have decided to have a grand party on my birthday. I request you attend the birthday party. All my friends are coming. There will a program of dance and music. अशा पद्धतीचं लेटर आपल्याला पूर्ण करणं गरजेचं होतं पहा. आय होप यू विल जॉईन द पार्टी अँड मेक इट मेमोरेबल कन्वे बाय रिगार्डेड टू अंकल अँड आंटी युअर लव्हिंगली. अशा पद्धतीचं लेटर पूर्ण करायचं आपल्याला होतं पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड रिअरेंज दिअर करेक्ट सिक्वेन्स अँड राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ इन अबाउट द 5-6 सेंटेन्स. पहा आता प्लॅन्टिंग ट्री म्हणजे आपल्याला झाड लावायचं आहे त्याच्या संबंधित सिक्वेन्स ट्री पहा. डिग अ होल पहिल्यांदा. त्यानंतर दुसरा आहे पुट द सीड्स इन द होल. पुट द सीड्स इन द होल म्हणजे आपण काय करणार बिया होलमध्ये टाकणार पहा. त्यानंतर कव्हर द सीड विथ द सॉईल म्हणजे मातीने झाकून घेणार. नंतर वॉटर द सीड म्हणजे त्याला पाणी देणार आणि वॉच द ट्री ग्रो. अशा पद्धतीचे हे 5 सेंटेन्स आपल्याला काय करायचे होते सिक्वेन्सली लावायचे होते पहा. आता त्याच्यानंतर मी थोडक्यात माहिती लिहिली. आय डिग अ होल देन पुट द seeds in the hole and cover the seed with soil. After that, time to time give water to the seed and I watch the tree grow. अशा पद्धतीचं या ठिकाणी थोडक्यात त्याची माहिती आपल्याला द्यायची होती पहा. अशा पद्धतीने इयत्ता 5वीचा जो इंग्रजी विषयाचा स्टार्स प्रकल्पांतर्गत पेपर झाला त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.